संधी आहे क्रिकेटपटूंकडे सुद्धा की रनआउटचा रिव्ह्यू सुद्धा टेक्निशियन मार्फत आपल्यास उपलब्ध आहे. तर फक्त 2 रिव्ह्यू मिळतील. लेग बिफोर विकेटचा पूर्णपणे निर्णय जो असेल तो पंचांवर अवलंबून असेल. वाईड बॉल सुद्धा पंचच घोषित करतील, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. हॅलो, दिले सूचना पंच आपण येत आहेत. आदरणीय अनिल दादा पारदे आणि स्टेशन ठाकूरवाडी संघ सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचं आयोजकांच्या वतीने स्वागत करतो. अनिल दादा पारदे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर बसायचं आहे. दरम्यान माडप संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत पंच सूचना देतील. दोन गोलंदाज अव्वल दर्जाचे माडप संघाकडे सागर कातकरी आणि शैलेश कातकरी. आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक हाताळतील सागर कातकरी आणि सलामीची जोडी आपण पाहतोय ज्ञानेश्वर हिलम आणि समीर. स्कोरर पाठवायचा आहे अरुण दादा. दोन्ही एंड कडून आपण खेळणार आहोत सामने. पहिलं षटक संजयनगर एंड कडून होईल, दुसरं षटक गौर कामत एंड कडून होईल. याची दक्षता घ्यायची आहे सर्वांनी. पहिलं षटक निश्चितच कर्णधारांनी सोपवले. जबाबदारी सागर कातकरी यांच्यावर. आपण पाहिलं तर हा एक प्रतिभावंत असा दर्जेदार अष्टपैलू खेळाडू माडप संघाला लाभला आहे. गेली 2-3 वर्ष शैलेश कातकरी आणि सागर यांच्या खंद्या कामगिरीच्या बळावर हा संघ आपण पाहिलं तर पहिलं षटक हाताळतोय सागर कातकरी. त्याला सामोरे जाईल हेरबिगो आणि हा पहिलाच झेल होता, परंतु पॉइंट रिजनच्या डोक्यावरून गेलाय. खणखणीत दणदणीत चौकार. तंत्रशुद्ध फटका येतोय ज्ञानेश्वर हिलम यांच्या बॅट मधून. पाहिलं तर झेल होऊ शकला असता, परंतु झेल काही टिपता आला नाही. रिफ्लेक्शन टाइम जो आहे तो काही क्षेत्ररक्षकाला
करता आला नाही आणि इथे माझ्या बाजूला स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय राकेश कवटे यांना एक जबरदस्त असं नाव. आणि यावेळेला दुसरा चेंडू पुन्हा एकदा बराच शॉट ऑफ द लेंथ चेंडू होता. यावेळेला फुल टॉस पुन्हा त्या दिशेला धाडलंय. क्षेत्ररक्षकाकडे कोणतीही संधी नाही. बॅक टू बॅक येतोय दुसरा चौकार. पहिल्या सामन्यामध्ये इथे पाहिलं आपण तर सुरुवात दिमागदार झालेली आहे. संजय नगर अरुणदादा वाकचौरे यांच्या या रजनी शृंखलेची सुरुवात आपण पाहतोय. काय जशी सुरुवातीची आवश्यकता होती तशीच सुरुवात आपण पाहतोय. यावेळेला मात्र काय गतीने चेंडू टाकलाय. पंच निश्चितच पाहतायत काय सुरेख चेंडू होता, काय गती होती. अशीच गती राखणं खूप गरजेचं आहे. आपण पाहिलं ना तर मुख्य पंचांच्या भूमिकेत आपल्याला दिसतायत सुनील मुकणे, तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत संजय वाघमारे. ही जोडगोळी एबन जोडी म्हणून या जोडीला संबोधलं जातं. पुन्हा सज्ज. यावेळेला चेंडू इनसाइड एज घेतोय परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीत. दोन चेंडूवर दोन चौकार खाल्ल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर मात्र चांगली कामगिरी करतोय हा गोलंदाज सागर कातकरी. पाहिलं तर 9 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. अद्याप एकही गडी बाद झालेला नाही आणि आता मात्र स्ट्राईक करेल एक मूर्ती लहान परंतु कीर्ती महान अशा पद्धतीचा हा फलंदाज समीर, ज्याने खूप काळ कळंबोली संघासाठी गाजवलाय. तो समीर मात्र पुन्हा एकदा बऱ्याच कालावधीनंतर मी त्याला इथे पाहतोय खेळताना, परंतु इथे कोणतीही संधी नाही. वाऱ्याच्या वेगाने चेंडू जातोय निर्धाव आणि चांगली कामगिरी करतो यष्टीरक्षक राम नाईक. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर वाटलं होतं की कुठेतरी हे षटक खूप महागडं ठरतंय की काय, परंतु ह्यालाच तर क्रिकेट म्हणतात. काय दर्जा आपला सिद्ध केला जातोय गोलंदाज सागर कातकरी यांच्याकडून. मला जरी 2 चेंडूवर 2 चौकार आले असतील तरी पुढील चेंडू मी चांगले टाकणार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा पंच तटस्थ. इथे मात्र षटकाची समाप्ती. एका षटकानंतर धावफलक जाऊन पोहोचतोय बिनबाद 9. यस, तिकडून 100 तर इकडून 500 दरम्यान आपण खालूनच आवाज द्यायचा आहे. जास्त डिस्टर्बन्स होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. दुसरं षटक हाताळतोय शैलेश कातकरी.
एक जबरदस्त नाव आदिवासी टेनिस क्रिकेट मध्ये आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं दुसरं सत्र जिंकून दिलं होतं आपल्या माडपाई माडप या संघाला. या वेळेला मात्र या तिसऱ्या सत्रामध्ये विशेष कामगिरी करता आला नाही. निश्चितच थोडासा पिछाडीवर पडला. यॉर्कर लेन चेंडू टाकण्यासाठी मात्र माहीर शैलेश. पुन्हा एकदा शैलेश. यावेळेला चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये थोडस फंबल, परंतु धावबाद होणार का? फेकी थोडीशी लेट पाहतोय आपण. 2 धावा सहजरित्या पूर्ण. या 2 धावेनी संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 11च्या घरात. आणि एक प्रतिभावंत समालोचक आमचे जावई बाबूराव यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. आपल्या केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपला आवाज सुद्धा पोहोचणं खूप गरजेचं आहे. निश्चितच जिथे जिथे स्पर्धा होतात तिथे तिथे त्यांची वर्णी असते नेहमीच. इथे मात्र पहिला स्वेर चेंडू टाकला जातो या स्पर्धेतील शैलेश कातकरी यांच्या माध्यमातून. कारण आपण पाहिलं तर 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर मोठा धावफलक आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती तमाम प्रेक्षकांना, परंतु ती अपेक्षा फोल ठरवली. हा मात्र वाईड लाईनच्या खूप बाहेर. पुन्हा वाईड. वारंवार तोच चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी आउटसाइड एज फलंदाजाला घेईल आणि फलंदाज मात्र बाद होईल यष्टीरक्षक किंवा स्लिप मध्ये. हा निश्चितच प्लान दिसतोय शैलेश कातकरी यांचा, परंतु बॅक टू बॅक दुसरा वाईड चेंडू. या वेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाद होणार का? पुन्हा फंबल आणि सहजरित्या मात्र इथे धाव पूर्ण केली जाते. आणि अरुणदादा बागचौरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्टंप पहा किती जबरदस्त रजनी शृंखलेसाठी आणले त्यांनी खास. जिथे जिथे रजनी शृंखला होतील तिथे कोणाला या स्टंपची आवश्यकता असेल तर त्यांनी त्यांच्यासोबत संपर्क साधून हे स्टंप रजनी शृंखलेसाठी दिले जातील भाड्याने, फुकट नाही. तर 2 धावा सहजरित्या पूर्ण. केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. यावेळेला रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. बाद होईल पहिला फलंदाज. काही गरज नव्हती. मिरची खाल्ली तिखट, विकेट गेली फुकट. प्रकाश पवार यांचा फेमस डायलॉग मारायची संधी. डीजे मास्टर वाजवा. आणि स्लिप मधील लेग स्लिप मधील क्षेत्ररक्षक मात्र सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. फलंदाज होतोय पहिला धावबाद. 15 धावा धाव फलकावर. इथे मात्र आता सुरेख 17 धावा झाल्यात. हा चेंडू निर्धाव. 4 चेंडू झालेले आहेत.
पहिले 2 नंतर डबल 2 वाईड दिल्या नंतर परत 2 आल्या परत डबल 2 आल्यानंतर विकेट गेली ना नाही ती विकेटच गेले ना इथे 2 आहेत ना तिसऱ्या बॉलला वाईड नंतर डबल आले पहिल्या बॉलला 2 हा बॉल किती परत 2 आणि 3 नंतर पहिली विकेट नाही हा पंच बॉल किती आहे विचारा 9 बॉल किती झाले विचारा ते 2 नाही ना त्या 2 नाही दादा त्या 2 नाही या 2 नाही ते तू बोलला ना त्या 2 नको ऍड करू एकच मिनिट स्कोरर आणि टेक्निशियन दुरुस्ती करतायत 2 वाईड होते आणि 2 वेळा 2 धावल्या होत्या 6 धावा तर मला सुद्धा दिसल्या होत्या 4 बॉल झाले 4च चेंडू झालेत का यस ठीक आहे 2 धावा कॅन्सल करा 15 धावा धाव फलकावर 2 वाईड बॉल होते आणि 2 वेळा 2 धावा चोरल्या होत्या आणि एक फाईन लेग मध्ये कोणतीही धाव मिळाली नाही तिथे धावबाद झालेत समीर त्यानंतर हा डॉट चेंडू 4 चेंडूंचा खेळ संपलाय धाव फलकावर धावा आपण पाहतोय 15 थोडस मिस्टेक झाली होती वेळीच त्यात दुरुस्ती करून घेतोय आपण पाहिलं तर 4 चेंडूं मागे 6 धावा मोजल्यात शैलेश कातकरी यांनी पुन्हा एकदा सज्ज यावेळेला चांगला फटका त्या दिशेला कल्पेश कातकरी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय फेकी आपण पाहिली तर थोडासा थ्रो जो आहे तो फुल लेंथ थ्रो करावा लागेल 16 धावा यावेळेला मात्र शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज शैलेश कातकरी दोन्ही षटक खूप सुरेख पडली परंतु जमेची बाजू की अजूनही ज्ञानेश्वर हिलम सारखा खंदा फलंदाज जो सलामीला गेलाय ज्याचं रायगड टेनिस आदिवासी क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे परंतु त्या नावाला जागावं लागेल यावेळेला चांगला चेंडू परंतु चौकार येणार नाही 2 धावा तर सहजरित्या पूर्ण गणेश मात्र थोडीशी चुकी करतोय 2 धावा मात्र मिळतायत 2 षटकानंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय 18च्या घरामध्ये डीजे एका ज्वलंत पराक्रमाची धर्मरक्षक स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांची शौर्य गाथा या मोठ्या पडद्यावर काही जबरदस्तपणे लक्ष्मण उतेकर या दिग्दर्शकाने मांडलेले आहे त्याला तेवढाच जबरदस्त अभिनय करून अगदी खरेखुरे महाराज आपण पाहतोय की काय एवढं जबरदस्त अभिनय कौशल्य दाखवलं ते म्हणजे विकी कौशल या अभिनेत्याने आणि काय निश्चितच ज्यांनी कोणी पाहिला नसेल त्या सर्वांना मी आव्हान करेन की आपण जरूर हा चित्रपट पहा आणि तो सुद्धा थिएटर मध्ये जाऊनच वळतोय सामन्याकडे
या वेळेला मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. एक धाव मात्र निश्चितच मिळेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सपशेल अपयशी ठरतोय आणि इथे मात्र पहिला चेंडूवर एक धाव मिळते. या वेळेला मात्र स्ट्राईक करेल फलंदाज अनिल. अनिल इथे पहिल्यांदा हा चेंडू खेळणार आहे. पाहिला आपण तर ज्या फटक्यांची नेहमीच आतुरता असते प्रेक्षकांना, ज्ञानेश्वर हिलम याच्याकडून असा एकही फटका 13 चेंडू नंतर सुद्धा त्याच्या बॅटमधून आलेला नाही. रजनी शृंखला आहे त्यामुळे निश्चितच थोडीशी, आणि तसं पाहिलं तर गोलंदाजांचा क्लासही खूप उच्च दर्जाचा होता सागर आणि शैलेश यांचा. यावेळेला चांगला फटका, त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी डीजे. यांची म्हणजे ते कोणत्याही दिशेला असतील तरीही क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी मात्र सतत धावत पळत असतात. एवढ्या मोठ्या क्रिकेटच्या या मैदानात आपण पाहिलं तर ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट त्यांच्या माध्यमातून, आणि निश्चितच 23 धावा धावफलकावर आणि पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्कवर. यावेळेला चांगला फटका, झेल पर्यंत पोहोचू शकत नाही. इथे मात्र कल्पेश कातकरी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला बॅकअप, खूप चांगला प्रयत्न होता. निश्चितच असफल ठरलेत. कोणत्याही पद्धतीत झेल होईल की नाही याची शंकाच होती, परंतु तरीही 101% खेळाडू म्हणून देण्याची गरज असते ते त्यांनी निश्चितच इथे दिली. झेल घेण्यामध्ये अपयश निश्चितच आलंय, परंतु प्रयत्नांसाठी मात्र 100%. पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका. यावेळेला एकच धाव मिळेल. चेंडू उचलणार, फेकणार, तत्पूर्वी एक धाव मात्र पूर्ण केली जाते. धावफलक 1 ने वधारतोय. धावफलक जाऊन पोचलाय 26च्या घरामध्ये. आता मात्र पाहिलं आपण ना तर सेट झालाय, ज्ञानेश्वर सेट झालाय. त्याला काही मोठे फटके या समालोचन कक्षाला सलामी देण्याचं काम करावं लागेल. पाहूया काय करणार, काय प्रत्यक्ष मैदानामध्ये काय होईल. निश्चितच येणारे काही चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आणि दांडी गोल, त्रिफळ उद्ध्वस्त केला गेलाय.
कृष्णा भवरे आणि संतोष या बंधूंनी म्हणजे आपल्या समालोचनाची सुरुवात अगदी फार बालवयापासून केली आणि तिथून मात्र आदिवासी क्रिकेट सोबत जोडले गेलेत आणि आता पुन्हा एकदा या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलंय. आमच्या सर्वांकडून त्यांना या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती लाभावी अशीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. त्यांचा सुद्धा गोड आवाज आपण निश्चितच ऐकाल. यावेळेला बॅटची एज घेतोय फलंदाज, स्वतः सोडतोय मैदान. बॅक टू बॅक दुसरा हादरा देत आहेत राम नाईक. आपल्या अनुभवाचा कस डीजे. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे हा सुद्धा. अजून एक षटक आहे. थोडी मला वाटतं ज्ञानेश्वर यांनी घाई केली. 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकानंतर धावफलक मात्र पुन्हा तिथे स्थिरावतोय. पहिल्या षटकात आल्या 9, दुसऱ्या षटकात आल्या 9, या षटकामध्ये दिल्या 8 धाबा. अशा प्रकारे एकूण धाबा होत आहेत धावफलकावर 26. येणारे अजूनही एक षटक आहे. या एका षटकामध्ये किती धावा मिळतील हे पाहूया. दरम्यान हे सत्र संपल्यानंतर कृष्णा भवरे यांना मी आमंत्रित करेन मायक्रोफोनवर. आपण प्रत्येकाला थोडी थोडी संधी देणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या सामन्याचं सत्र आमचे जावई बाबूराव हे करतील. म्हणजे आलटून पालटून प्रत्येकाचं समालोचन ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळेल. प्रत्येकाला आपलं समालोचन करण्याची संधी मिळेल आणि आपण ऐकाल या येत्या काही दिवसांमध्ये आदिवासी टेनिस क्रिकेटमधील उभरते असे समालोचक इथे येतील. मोठे मोठे दिग्गज खेळाडू म्हणून ज्यांनी नाव कमावले असे खेळाडू इथे पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन थोडासा कमजोर गोलंदाज आहे. हा गोलंदाजाला एक फटका पडला ना तर या गोलंदाजाची लय बिघडताना मी बऱ्याच वेळा पाहिलंय. त्यामुळे ज्ञानेश्वर यांनी थांबणं खूप गरजेचं होतं आणि फटका फसलाय. झेलपर्यंत पोहोचण्याची गरज होती. इथे फंबल आपण पाहतोय. झेलपर्यंत पोहोचण्याची गरज होती. एक काही धाव जिथे मिळू शकली नसती ना तिथे 3 धावा दिल्यात. फलंदाज स्वतःला इथे बाद करतो. याचा अर्थ हा फलंदाज चांगला आहे. चौथ्या धावेसाठी बाद झालाय फलंदाज राजू. एकही चेंडू या फलंदाजांनी खेळला नाही. डीजे महेंद्र यांना आपण पाहताय ऐकताय. डीजे राकेश मॅन फ्रॉम वाबर्ले. हा जबरदस्त. मी सांगितलंय हा गोलंदाज कमजोर आहे. ज्ञानेश्वर आणि समीरने घाई केले. पहिल्या 2 चेंडूवर तब्बल 9 धाबा आल्यात. यावेळेला शैलेश कातकरी स्वतः आलेत यष्टीरक्षण करण्यासाठी. कारण मी बऱ्याच वेळा या संघासोबत खेळलेलो आहे त्यामुळे निश्चितच सागर
शैलेश आणि राम नाईक तीन गोलंदाज सोडले ना तर चौथ्या गोलंदाजासाठी मात्र निश्चितच खूप विचार करावा लागलाय अद्यापर्यंत माडप संघाला. त्यामुळे निश्चितच 2 चेंडूंचा खेळ झालाय. धाबा आल्या 2 चेंडूवर 9 एकूण धावफलक जाऊन पोहोचलाय 35च्या घरामध्ये. आणि आपण गोलंदाजीचा दर्जा पाहिला ना तर तेच 3 गोलंदाज कळंबोली संघाकडे सुद्धा आहेत. त्यामुळे रजनी शृंखला आहे. रजनी शृंखलेमध्ये 40-45 धावा 4 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली तर खूप होऊ शकतात. वळतोय सामन्याकडे. यावेळेला मात्र थोडासा स्लोवर आर्म चेंडू टाकलाय. व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला या झटपट क्रिकेटमध्ये वाचायचं असेल, कारण पहिला पण तर झटपट क्रिकेट हे फलंदाजांचं क्रिकेट म्हणून गणलं जातं, परंतु त्यामध्ये सुद्धा काही गोलंदाज आपल्या उत्कृष्ट अशा गोलंदाजांनी नावलौकिक कमावून आहेत. तर तुमच्याकडे ते व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे. पुन्हा सज्ज, पुन्हा स्लोवर आर्म. इथे वाईड बॉल घोषित केला जातोय. येस, पंचांकडून कोणताही निर्णय नाही अद्यापपर्यंत. 1 बाउन्स नाही, परंतु वाईड बॉल घोषित केलाय. टॅप केलं असताना पॉइंट मध्ये तर सहजरित्या 4 धावा सुद्धा येऊ शकल्या असत्या, परंतु फलंदाजांनी स्वतःला सावरलंय. कदाचित एक एक्स्ट्रा चेंडू मिळेल. त्या चेंडूवर जर चौकार षटकार आला तर ह्या जास्त सोयीस्कर ठरेल, परंतु प्रयत्न फसतोय. त्याचपेक्षा त्या चेंडूवर टॅप करणं गरजेचं होतं. डीजे मॅच असेल स्टेशन ठाकूरवाडी बनाम वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी बनाम माळवाडी. कर्णधाराला विनंती असेल आपण आल्याचं रिपोर्टिंग आयोजकांकडे करायचं आहे. अरुणदादा वाघचौरे, मयूर वाघचौरे, आपण कोणाकडे रिपोर्टिंग करू शकता? हा चेंडू नाही अडणार, कोणतीही संधी नाही. 4 रन, सोप्या 4 धावा. शैलेश कातकरी नाराज क्षेत्ररक्षकावर, परंतु संधीच नव्हती. पाहता येते थोडेसे. आपण पाहिलं तर चेंडू एकदा गेला ना गॅप मधून तर एवढी सुरेख रचना आहे या ग्राउंडची की इथे तुम्हाला 4 धावा सहज मिळतात. किती सुंदर असं मैदान. या मैदानावर आमचं बालपण गेलंय. तिथून हे मैदान आमच्या खूप जवळचं. या मैदानात खेळणं म्हणजे एक अपूर्व आनंद. पंचांकडून षटक संपल्याचं आहे. सर 4 षटकांचा खेळ संपतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 41 धावांची गरज. यानंतर दुसऱ्या सत्रासाठी आमंत्रित करेन एक गोड मधुर जोशपूर्ण आवाज कृष्णा भवरे यांना. हमारी जिंदगी का दम करून दादा वाघचौरे यांना विनंती करेन की त्यांनी अनिल दादा पारदे यांचं स्वागत करून घ्यायचं आहे. एक जबरदस्त असं सामाजिक कर्तृत्व आदिवासी समाजाला लाभलेले आमचे अनिल दादा पारदे स्टेशन ठाकूरवाडी यांचं छोटेखानी स्वागत आयोजक करून दादा वाघचौरे करतील. कॅमेरामॅनला विनंती असेल की
आपण कव्हर अप करायचं आहे. कोणतीही अडचण असो, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, समाजाला कोणतीही मदतीची गरज असेल, यस यानंतर यस सावळे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच आदरणीय मनोहर वाघमारे साहेब यांचं स्वागत सुद्धा अरुणदादा बागचौरे हे करतील. एक कबड्डीतील मोठं नाव राजेश स्वागत करतील आदरणीय मनोहर वाघमारे. धन्यवाद. आपण स्थानापन्न व्हायचं. यानंतर जसे जसे पाहुणे येतील त्या सर्वांचं स्वागत केलं जाईल. दरम्यान एक गोड आवाज आणि जबरदस्त समालोचक कृष्णा भवरे यांना आपल्या भेटीस आणताना मला अत्यानंद होत आहे. ओव्हर टू यू कृष्णा. थँक्यू धनंजय पवार, आपण या ठिकाणी मला संधी दिलीत. सुरुवात तर आपण श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करुणे देवे सर्व कार्येषु सर्वदा. अरुण वाघचौरे यांनी ही नाईट शृंखला आयोजित केली आणि आजचा पहिली रात्र आपण पाहतोय. पहिल्या रात्रीमध्ये पहिला सामना माडप आणि कलंबोली या दोन संघादरम्यान पहिलं सत्र संपलेलं आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 40 धावा जमवल्यात. 41 धावांचं आव्हान असणार आहे जिंकण्यासाठी ते माडप संघाला. निश्चितच तितक्याच ताकदीचे दोन्ही संघ आहेत. आपण पाहतोय पहिला उद्घाटनीय सामना या ठिकाणी या दोन संघादरम्यान खेळला जातोय. आपण अरुण वाघचौरे ज्यांनी या विभागामध्ये पहिल्यांदा नाईट मॅच आयोजन केलं होतं. कारण जर का पाहिलं तर पहिली नाईट शृंखला तमाम आदिवासी बांधवांसाठी जर कोणी आयोजित केली असेल तर ती एकलव्य भिलवले आणि त्यांच्या पाठोपाठ अरुण वाघचौरे यांनी या कर्जत परिसरामध्ये शृंखला आयोजित केली होती. खूप चांगलं आयोजन असतं, आम्ही सातत्याने पाहतोय. प्रत्येक वर्ष या ठिकाणी त्यांचं आयोजन आम्ही पाहत आलो आहे. खूप चांगलं आयोजन आणि यावर्षी निश्चितच त्यांनी आम्हाला आयोजनामध्ये हातभार लावण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांचं आम्ही आभारी आहोत. त्यानंतर धनंजय पवारसाहेब, आपणही आम्हाला व्यवसायाला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. निश्चितच तुमची मोलाची साथ असेल तर आपण या व्यवसायामध्ये सुद्धा यशस्वी होऊ. तर वळूया मैदानाकडे. गेम ऑन होतोय. दुसरं सत्र आणि 41 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. ती माडप संघाला कलंबोली संघाकडून सलामीचा गोलंदाज येतोय. मॅनेंट्री पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी असणं गरजेचं आहे, अन्यथा बॅट्समन कोण आहे तिकडे? सागर आणि शैलेश ही जोडखळी आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला सागर, नॉन स्ट्रायकर एंडला शैलेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ज्ञानेश्वर. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय संजय वाघमारे आणि सुनील मुकणे ऑफिशियल पंच आहेत. निश्चितच या सामाजिक क्रिकेटमध्ये दोन्हीही खेळाडूंचं खूप मोठं नाव आहे. आज जे पंच म्हणून आपण पाहतोय या सामाजिक क्रिकेटमध्ये सुनील मुकणे एक हार्ड हिटर ऑलराऊंडर आहे. संजय वाघमारे चांगला फलंदाज आहे. पहिला चेंडू, हा जबरदस्त फटका कव्हरच्या डोक्यावरून भिरकावला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत हा म्हणता चेंडू फरार. सीमारेषे पलीकडे आलेला हा दर्जेदार ब्रँडेड माडप गावचा दर्जेदार चौकार.
सेकंड इनिंग चालू आहे. दुसरं सत्र. माडप संघ 41 धावांचा पाठलाग करतोय. पहिला ज्ञानेश्वर चेंडू टाकला आणि त्याच्यावर आलेला चौकार. हा चेंडू चांगला आहे. चेंज ऑफ व्हेरिएशन, परिवर्तन केलंय. गती आणि वेग कमी केला. आपण पाहतोय गाडी चालवताना सुद्धा गतीवरती जर नियंत्रण असेल तर माती होत नाही आणि गोलंदाजाने तेच केलंय. गतीवर नियंत्रण ठेवलं आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये सफल ठरलाय. नेक्स्ट मॅच स्टेशन ठाकूरवाडी आणि वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी आणि मालवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी आणि मालवाडी. नेक्स्ट बॉल. हा चेंडू चांगला आहे. भन्नाट वेग. आत्ता मात्र वेगावर स्वार झालाय. चेंडू फळीचा संपर्क होत नाहीये. चांगला कमबॅक आपण पाहतोय. निश्चितच चांगला खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय. 3 चेंडू लागोपाठ 2 निर्धाव चेंडू टाकलेत गोलंदाज ज्ञानेश्वरनं. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपण पाहिले. अतिशय चांगली गोलंदाजी. निश्चितच या व्यासपीठावरून आपण पाहतोय ज्यांनी या ठिकाणी राउटर्स आणि वायफाय सेवा उपलब्ध करून दिली ते मनोजदादा गायकवाड प्रस्थान होत आहेत. आणि हा वाईड बॉल. अव्वंतर धाव मिळते आणि या अव्वंतर धावेच्या बरोबरीनं धावसंख्येत 5 धावा धावफलकावर. हा चेंडू चांगला आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत एकही धाव मिळत आहे म्हणजे निश्चितच रोखून धरलंय. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहिली. तितकीच चांगली फलंदाजी. पहिल्या सत्रामध्ये माडप संघानं चांगली गोलंदाजी केली मात्र दुसऱ्या सत्रामध्ये ज्ञानेश्वर ईट का जवाब पत्तर से. हा चेंडू उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू पर्यंत पोहोचला मात्र झेल सोडलाय. निश्चितच तानाजी मालुसर यांचं एक वाक्य आहे. शिवाजी महाराजांनी त्यांच्यासाठी वापरलेलं वाक्य की गड आला पण सिंह गेला. हा निश्चितच झेलपर्यंत पोहोचला होता पण झेल मात्र जमिनीला दान केलं आणि एक अतिरिक्त धाव मिळाली बोनस स्वरूपात. चोरटी आपण म्हणूयात आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येत भर पडतीये. धावफलकावरती धावा आल्यात 7 धावा. 7 धावा धावफलकावरती. अतिशय चांगलं या ठिकाणी आपण पाहतोय मैदान. सुसज्ज असं मैदान. आयोजन आणि नियोजन तितकं खूप चांगलं आहे. पहिला दिवस म्हणजे पहिली मॅच स्टार्ट व्हायला निश्चितच उशीर झाला पण आयोजन आहे आणि आयोजन जो करतो त्यालाच माहीत असतं. आणि अरुण वागचौरे यांनी खऱ्या अर्थानं हे आयोजन तमाम क्रीडा रसिकांसाठी दिलेली ही कर्जत परिसरातील पर्वणी. 5 बॉल झालेले आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे. पहिला चेंडू चौकार. दुसरा चेंडू डॉट. तिसरा चेंडू डॉट. त्यानंतर वाईड बॉल. त्यानंतर डॉट. त्यानंतर 2 धावा. 1 चेंडू शिल्लक आहे. 3 डॉट. 1 चौकार. 2 धावा आणि 1 वाईड बॉल. 1 चेंडू आहे. 1 बॉल आहे ना बाबा. अरे तोय गेला ना. तो पण डॉट बॉल आहे तो. जाऊ दे घेतला. चल वर जाऊ दे. सांगा वर. ठीक आहे. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आहेत. त्यांना विनंती असेल की आपण काटेकोरपणे लक्ष द्या कारण आम्हाला बराचसा मैदान कव्हर करायचं असतं त्यामुळे आपण निश्चितच थोडीशी गफलत होऊ शकते पण 12व्या प्रतिनिधींनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. पंच ऑफिशियल आहेत संजय वाघमारे, सुनील मुकणे. निश्चितच आपण पाहतो सावळ्याच्या मैदानावर सुद्धा त्यांनी 6 दिवस या ठिकाणी पंचांची भूमिका निभावली होती.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर. हा चेंडू चांगला आहे, जबरदस्त फटका काऊ कॉर्नर मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचण्याचा अप्रतिम प्रयत्न केला मात्र असफल ठरलाय आणि चेंडू गेलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. हा चेंडू चांगला आहे, टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. चेंडू फळीचा कोणता संपर्क नाहीये. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. निश्चितच चेंडू चांगला टाकला होता मात्र ओव्हर स्टेप आणि नो बॉलचा इशारा. पंचांशी हुज्जत घालायची नाहीये. पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम मानला जाणाऱ्या आयोजकांची ही तंबी आहे. कारण ओव्हर स्टेपचा नो बॉल या ठिकाणी दिला गेला. मालवाडी टीमच्या संगणकाला विनंती असेल की आपण आपले सर्व खेळाडू घेऊन व्यासपीठाच्या डाव्या हाताला यायचंय. टॉस करण्यासाठी यायचंय. मालवाडी आणि वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी. निश्चितच पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा बॉल नो पाहतोय. हा चेंडू चांगला, जबरदस्त फटका पुन्हा एकदा काऊ कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे मात्र फ्री हिटचा चेंडू आणि त्या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. तिसरी धाव घेणार का धोक्याची घंटा, मात्र घंटा वाजली नाहीये. 2च धाव घेतल्यात आणि या 2 धावेच्या बरोबरीनं 15 धावा धावफलकावरती आल्यात. 16 धावा, 1 नोची धाव मिळाली. त्यानंतर या 2 एकूण 16 धावा धावफलकावरती आल्यात. मालवाडी संघ आपण रिपोर्टिंग करायची आहे. येणार असेल तरी सांगा, नसेल येणार तरी सांगा. जो काही निर्णय असेल तो लगेचच या ठिकाणी आपण कळवायचा आयोजकांची विनंती आहे. हा चेंडू चांगला फटका कव्हर मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल झाला मात्र झेल टिपलाय आणि एक फलंदाज मोठा मासा गाळायला लागतोय. फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन शैलेश. ऑफिशियल पंच आहेत. पंच त्या ठिकाणी लक्ष ठेवण्यात आणि सामना चालू होण्याचा इशारा येतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये. एक अर्जुन निर्धाव चेंडू येतोय. या ठिकाणी 12वे प्रतिनिधी एवढे मग्न आहेत की त्यांना फलंदाज बाद झालाय कोणी काही घेणं देणं नाहीये. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी मिळणार नाही.
नवीन फलंदाज आपण पाहतोय राम जो स्ट्रायकर एंडला आहे. हा चेंडू चांगला आहे. आपण पाहतोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूची उचलफेक करणार. या ठिकाणी काय होतंय तर निश्चितच अपघात होता होता वाचला तो फलंदाज सागरचं आणि 1 धावेनिशी धावसंख्येत भर पडतीये. धावफलकावरती धावा आल्यात 17. हॅलो चांगला चेंडू आपण पाहिला. विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. डीजे सतरा धावा धावफलकावरती आल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 24 धावा. मालवाडी संघाचा संघनायक आपण टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाचे संघनायक स्टेशन ठाकूरवाडी संघ या ठिकाणी पोहोचले. संपूर्ण टीम त्यांची या ठिकाणी आहे. वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी. खरं तर ज्यांच्या नावाने वसंत स्मृती आपण पाहतो तो वसंत सुद्धा तितक्याच ताकदीचा खेळाडू होता. मी गेली 16-17 वर्षापूर्वी आंबेवाडीच्या मैदानावरती पाहिलं होतं ताडवाडीच्या इथे. एक जबरदस्त खेळ आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रथम क्रमांक घेतला होता. ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला ज्या बाईक्स आहेत लाईट बंद करायची आहे. सर्व ज्या गाड्या मैदानामध्ये येतात त्यांना विनंती की आपल्या लाईट्स ऑफ ठेवा. खेळाडूंना त्रास होतोय. हा चेंडू चांगला आहे. जबरदस्त फटका मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये घेतोय गोलंदाज आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये सफल ठरलाय. डॉट बॉल. स्टेशन ठाकूरवाडी संघाने टॉस जिंकलाय. फिल्डिंग निश्चितच या ठिकाणी फिल्डिंग सजवली गेली आहे. हा चेंडू चांगला आहे नाही. पंचांचा नो बॉलचा इशारा. बिमरचा चेंडू येतोय आणि या चेंडूवरती मिळतात 1+4 एकूण 5 धावा. व्यासपीठाला दिलेली सलामी. लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे कलंबोली गावचा दर्जेदार ब्रँडेड षटकार. आलापूर तालुक्यातून बिलॉंग करणारा हा यावेळेस चांगला फटका आहे. डीप कवर आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय. तू मैं पहले तुम के चक्कर में गाडी निकल गई आणि झेल जमिनीला दान झालं. त्या मोबदल्यात मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीनं
30 धावा धावफलकावरती आल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिल महागडा ठरतोय तो कलंबोली संघाचा. जिंकण्यासाठी निश्चितच 11 धावांची गरज आहे. हा चेंडू चांगला आहे मात्र पंच आमच्याकडे वळतायत आणि वाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वंतर धाव मिळतीये. पंचांना कवायत करण्यास भाग पडलंय. प्रत्येक वेळेस पंचांना मात्र या ठिकाणी कवायत करावी लागते. कधी हात वरती करावे लागतात, कधी एकच हात, कधी 2 हात. यावेळेस काय होणार? हा चेंडू चांगला आहे. जमिनीला घरंगळत देतो. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची उचलफेक करणार. त्या ठिकाणी मात्र 1 धाव सहज कंप्लीट केली आणि दुसरी धाव घेण्याचा मोह आवरला नाही. अतिघाई संकटात नाही आणि संकटात सापडलाय. फलंदाज बाद झालाय सागर. षटकारांशी मात्र सामन्याची हवा काढून घेतली. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक असावा आपण पाहतोय आणि उर्वरित 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. हा चेंडू चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतो. चेंडूची उचलफेक करणार. तोपर्यंत 1 धाव मिळते. दुसऱ्या धाव्यासाठी मात्र रोखलं गेलंय आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येत धावफलकावरती धावा 39. जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. डीजे नियम आणि संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये नियम लागू केला की कंपल्सरी चेसिंग असेल. या अगोदर आपण पाहिले टॉस का बॉस असायचा मात्र त्या टॉसच्या बॉसला कॅन्सल केलंय.
आपण जेवढे क्षेत्ररक्षक फील्ड कमी करताय, पंच लक्ष द्यायचं, हे फील्ड जेवढं जवळ घेतील क्षेत्ररक्षक हल्ला तर नो बॉल असेल, जो पॉपिंग क्रीजच्या समोर आहे. निश्चितच पंचांना ते माहीत आहे, पण आयोजकांकडून ही तंबी दिली जाते आहे. जे क्रीजला क्षेत्ररक्षक उभे केलेत, बॉल मारल्यानंतर जर का हल्ले, हा चेंडू संधीच देत नाहीये, गोलंदाज हलण्याची संधीच देत नाहीये, वाईट बॉल टाकलाय, अव्वंतर धाव. आणि सामना यावेळेस मात्र आपण पाहतोय बरोबरीच सुटला. येणारे 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. औपचारिकता शिल्लक आहे. इकडून आयोजकांनी तंबी दिली, गोलंदाजाने मात्र वाईट बॉल टाकला. निश्चितच गोलंदाज म्हणतोय कशाला हल्ले, अजून एक नो बॉल मिळेल. यावेळेस लेफ्ट हँडेड बॅट्समन कल्पेश स्ट्रायकर यांना गणेशनं हा फटका उचललाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी पंचांचा इशारा, बाद. निश्चितच झेल पकडलाय त्याने आणि लगेच त्या ठिकाणी आपण पाहतोय जल्लोष व्यक्त केला. 1 धावेची गरज आहे. पहिला वाईट बॉल, दुसरा विकेट, येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 1 धावेची गरज आहे. मात्र त्यावेळेस सुद्धा कसरत करावी लागते माडप संघाला. ती 1 धाव जर का आपण पाहिलं, 1 षटकार. नवीन बॅट्समन मैदानामध्ये अमित, आपण पाहतो माडप संघाचा 12वा प्रतिनिधी जो बसला, अगदीच 10-12 वर्षाचा खेळाडू, पण सगळ्यांची नावं आणि सगळं क्रिकेटवर असलेलं प्रेम आहे. आमचे गुणलेखक यावेळेस थोडेसे टेन्शनमध्ये चंचल आहेत, चलबिचल आहेत, कारण नेक्स्ट मॅच त्यांची आहे. वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी विपक्ष मालवाडी या 2 संघादरम्यान मॅच होणार आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल, प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खूप सुंदर मॅच आणि त्या मॅचचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी आपण निश्चितच पाहतोय. या ठिकाणी DN पवार यांचे जे जावई आहेत, बाबूराव त्यांचं नाव, ते आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तत्पूर्वी आपण जाऊया मैदानाकडे. 5 बॉल 1 धावेची गरज. हा चेंडू ऑफस्टिकवरून येतोय. चेंडू आणि फळीचा संपर्क नाही आहे, सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. निर्धाव चेंडू टाकला गेला आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीनं धावसंख्या स्थिर, स्तब्ध, शांत. अगदी शेवटच्या क्षणाला मात्र तिखट मारा पाहायला मिळतो. हाच तिखट मारा 3ऱ्या षटकामध्ये जर का आला असता तर निश्चितच यावेळेस माडप संघावरती दडपण असतं. मात्र माडप संघ खुशीत गाजरं गात आहे. वाजली तर वाजली. आणि हा चेंडू चांगला आहे. पुन्हा एकदा फलंदाज बाद. काय मैदानामध्ये घडतंय, जबरदस्त गेम आपण मैदानामध्ये पाहतोय. देऊया संधी डीजे मास्तरांना. पात्र वाढत चालले. डीजे मास्तर अगदीच जोशमध्ये येत आहेत. आमचे राकेश डीजे, चांगल्या चांगल्या धून त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहन. जशी मॅच तापले तसे आमचे डीजे ऑपरेटर यंगस्टर्स जेवढे आहेत, तरुण पिढी या ठिकाणी, राकेश त्यांना तापवण्याचं काम करतायत. आणि इन्स्टा जो वेड लागलाय तमाम आपलं पाहतो आपण, अगदीच 16-17 वर्षाच्या पोरांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत इंस्टाग्रामने वेड लावलंय. ते ट्रेंडिंग सॉन्ग या ठिकाणी होतं. हा चेंडू जबरदस्त आहे. काय मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. जबरदस्त मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज राजू, अप्रतिम गोलंदाजी. पहिला वाईट बॉल जर का नसता टाकला तर ह्या मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल असती. 1 धावेसाठी झुंज द्यावी लागते. जसं आपण पाहतोय निवडणुकीमध्ये एक, आणि या ठिकाणी मात्र थर्ड अंपायर अगदी क्लोज आहे. पंचांनी या ठिकाणी आमच्याकडे रेफर केले, ऑफिशियल पंचांनी. पाहूयात 3ऱ्या पंचांची मागणी सक्सेसफुल होणार का.
या ठिकाणी चेक केलं जात आहे. तिसरे पंच आमचे आपण पाहतोय कॅमेऱ्यामध्ये चेक करतायत. विकेट आउट. OUT आउट. अप्रतिम मॅच. 6 चेंडू 3 धाव्यांची गरज होती. माफ करा 2 धाव्यांची गरज होती. 6 चेंडू 2 धाव्यांची गरज होती आणि 1 बॉल 1 ची मॅच आणून ठेवली आहे. पहिला चेंडू वाईड बॉल टाकलाय. पहिला जर का वाईड बॉल नसताना तर यावेळेस आपण पाहतोय कलंबोली संघ विजयाच्या उंबरठ्यावर म्हणजे विजय निश्चित केला असता. पण एका धावेसाठी अगदीच झुंजावं लागलंय. जसं आपण पाहतो ना क्रिकेटमध्ये 1 धाव आणि निवडणुकीमध्ये 1 मत खूप महत्वाचं असतं. ती 1 धाव यावेळेस आपण पाहतोय माडप संघाला विचार करण्यास भाग पाडले की 1 धाव मिळणार कशी. चला कलंबोली संघ स्पीडअप करा. एका धावेची गरज आहे. आपण जशी फील्ड रिस्ट्रिक्शन होती तशीच ठेवायची तुमच्या मर्जीनुसार, पण जास्त वेळ वाया न घालवता आपण मॅचला सुरुवात करायची आहे. निश्चितच पंचांनी लास्ट बॉलवरती आपण पाहिलं रिव्ह्यू मागितला होता. अगदीच क्लोज डिसिजन असल्या कारणानं पंचांनी कोणालाही नुकसान होऊ नये हे पंचांचा विचार आपल्याला पाहायला मिळाला. लास्ट बॉल 1 धावेची गरज. कोण जिंकणार. हा चेंडू चांगला हलका हाताने टॅप केला मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू आलाय आमच्याकडे. 1 धाव सहज पूर्ण केली गेली आणि या 1 धावेच्या बरोबरीनं सामना जिंकलाय तो माडप संघानं. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं गोड गोड कौतुक. आणि आपण पाहतो यानंतर नेक्स्ट मॅचसाठी मायक्रोफोनवर येतील DN पवार आणि बाबूराव. अगदी माडप संघाने विजय प्राप्त केला. अगदी त्यांना देखील पुढील